सिद्धार्थ, सुप्रभात. आजची सकाळ, आजचा दिवस अख्ख्या महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे राजकीय दृष्ट्या, कारण आज या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल जो आहे, जो गेल्या 19 महिन्यांपासून प्रलंबित होता, तो आज अखेर लागणार आहे. काय यावर संपूर्ण या विषयी सविस्तर अपडेट्स देशील? राजकीय वर्तुळामध्ये ही एकच चर्चा आज पाहायला मिळते. निश्चित म्हणाली सुप्रभात. मात्र शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना ही कुप्रभात ठरते आणि कोणत्या आमदारांना सुप्रभात ठरते हे आता थोड्या वेळातच ठरणार आहे. मात्र माझ्यासोबत अब्दुल सत्तार आहेत, ज्यांचं नाव उठावाच्या आधी 1 वर्षापासून प्रयत्न करत होते. त्यामुळं फार वरच्या लिस्टमध्ये अब्दुल सत्तारांचं या 16 जणांमध्ये नाव आहे. सर, काय म्हणाल? तुम्ही तर धाकधूक नाही, आम्हाला भीतीत नाही, हे सगळं सांगताय, पण कुठंतरी काहीतरी वाटत असेल म्हणाल? नाही, निश्चित जोपर्यंत निर्णय येत नाही, जोपर्यंत फैसला येत नाही, जोपर्यंत सन्माननीय अध्यक्ष महोदय निर्णय देत नाही, तोपर्यंत धाकधूक तर असते साहजिक. परंतु आमची बाजू भक्कम आहे. आमच्याकडं शिवसेना नाव आहे, आमच्याकडे धनुष्यबाण आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमच्याकडे कायद्याने जी एक स्वायत्त संस्था आहे ती इलेक्शन कमिशनर, त्यांनी आम्हाला ती बहाल केलेली आहे. अशा एकंदरीत सर्व कायद्याच्या बाजू तपासल्या तर मला असं वाटतंय की यावेळेस निर्णय आमच्यासारखा येईल. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय जे निर्णय देतील तोही आम्हाला मान्य करावा लागेल. आणि हे काही अंतिम निर्णय नाही आहे, हे निर्णय अध्यक्षापुरता अंतिम आहे. अध्यक्षाच्या नंतर हे आमच्याकडून झाला तर उद्धव साहेबांचे लोक ते हायकोर्टात जातील आणि त्यांच्यासारखा झाला तर आम्ही हायकोर्टात जाऊ. ही प्रक्रिया चालणार आहे सातत्याने. आणि न्याय मागणं त्यांचं काम आहे, न्याय मागणं आमचं काम आहे. न्याय देणारा न्यायदेवता जे नियमाने जे काही मेजॉरिटीचा जे काही क्लॉज आपल्याकडे आहे नियमाप्रमाणे तपासण्याचा, त्याच्यामध्ये आमची बाजू भक्कम आहे. मला वाटतं तुम्ही तुमची बाजू भक्कम म्हणताय, ते सुद्धा आपली बाजू भक्कम म्हणताय. त्यांची बाजू तुम्हाला कमकुवत का वाटतं? नाही, कसं आहे का, त्यांच्याकडं ज्यावेळेस आम्ही इलेक्शन कमिशनरकडे याच मुद्द्यावर लढलो आणि निवडणूक आयोग जो असतो देशाचा, तोही सर्वोच्च पदावर एक असा इंडिव्हिज्युअल अधिकृत अधिकाराच्या माध्यमातून निर्णय देतो आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टापर्यंत चॅलेंज करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काही दुसरे आदेश केले नाही. याच्यावरून जो काही निर्णय सन्माननीय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे, आयुक्तांनी घेतलेला आहे, तो मान्य समजून त्या बाजूचा आधार घेऊन आम्हाला असं वाटतंय की आमच्याकडं त्यावेळेस कदाचित आमच्याकडे संख्याबळ नसतं. आमच्या नियमाप्रमाणे आम्ही बंडामध्ये जे काही उठाव केला त्या उठाव. तर आपण पाहिलं राजकीय वर्तुळात आज एकच चर्चा होतीये की आजचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार.